कुंडली करदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. काय पोरे झाली फार किंवा नानसा हे कर विठ्ठलाला पत्र देतोय तुकाराम तुकाराम. आणि तो म्हणते तुला काय फार पोरं झालीत आणि सगळी करकर सहन होईना झाली, म्हणून तू मला बोलवीत नाहीस काय, मला निमंत्रण पाठवित नाहीस काय. म्हणून केली सांडी घास घेऊ नल्हा तोंडी. म्हणून तू मला सोडून दिलेस काय, मला तोंडातनं घास सुद्धा खाऊ देत नाहीस काय. करू कलागती तुझं भांडणे भोवती. तुझ्याबरोबर मी कलागती करीन, भांडणं करीन. तुगा म्हणे टाचे घरी झाले सेवराचे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या घरी अन्न सामग्रीची टंचाई निर्माण झाली आहे काय, म्हणून तू आम्हाला सोडून देत आहेस काय. जालेसे वरोचे असं आहे ते. जाले सेवरोचे ती एकदम एकच शब्द आहे, तर तो फोडून पाहिजे. जाले सेवरोचे, जालेसे आणि वरोचे असं दोन ते तुटक शब्द पाहिजे. काही चिंते विण नाही उपजत सीण. देवा मनात चिंता असल्याशिवाय सीण त्रास दुःख निर्माण होत नाही. तरी हा पडिला विसर माझा तुम्हा झाला भार. माझा तुमच्यावर भार पडेल, त्यामुळे निष्कारण त्रास होईल. आली काही तुटी गेली सुटून या गाठी. तुम्ही मला विसरला आहात काय, तुमच्या गाठीचे धन सुटले आहे काय, त्यात तूट पडले आहे काय. किंवा म्हणे घरी बहु बैसले ऋणकरी. किंवा देवा तुमच्या घरात पुष्कळ ऋणकरी जे सावकार येऊन वसुलीसाठी बसलेले आहेत काय, म्हणून तुम्ही मला टाळता काय, मला निरोपसा पाठवत नाही काय. निरोपासी वेचे काय बोलता फुकाचे. मला निरोप पाठ द्यायचा, त्यात काय, ते हा फुकटचा निरोप आहे, त्याच्यासाठी काय खर्च करायला लागतो. मला देवा तुम्ही बोलावणा पाठवा, निरोप पाठवा. परी परी हे नेघ वेची यश. देऊ नको सुखी आस. तू आता भिवू नकोस, सुखाने राहा. तुला जर यश घ्यावंसं वाटत नसत तर सुखानं राहा तू. माझंच काय होईल ते होईल दे. सुख समाधाने कोण पाहे देणे घेणे. जो स्वतःला सुख समाधानात असतो तो दुसऱ्याचे देणे घेणे पाहत नसतो. न लगे निरोपासी बोल तुका म्हणे वेचे बोल. तुकाराम म्हणतात, मला निरोप धाडायला काही मोल लागत नाही, धन खर्च करावे लागत नाही. फक्त एक शब्द खर्च केला तरी चालतंय. आणि तुम्ही देवा माझ्यासाठी एक शब्दही खर्च करत नाहीस. जोडीच्या हव्यासे लागे धनाचे चीपसे. पैसे मिळवण्याची साठवण्याचे एकदा हव्यास सुरू झालं की पैशाचं वेडच लागते माणसाला. मग आणिक दुसरे लोभ्या नावडती पोरे. आणि मग पैशाशिवाय दुसरं काहीही आवडत नाही. लोभी माणसाला आपली पोरं सुद्धा आवडत नाही. ती पोराचा खायला सरळ घालत नाही, की ते जेवाय घालत नाही. पोट दुखेल, खाऊ नये असं म्हणतात ते पोराला. तुझ्याच खालत तर तुझं पोट दुखेल असं सांगतात ते. पाहे रुखाकडे मग अवघे ऊस पडे. त्याने रुखाकडे म्हणजे पैशाकडे बघितलं, मग काय त्यासने आठवत नसत, ते पैसेच फक्त आठवतात. पोरं बिरं काय त्यासने आठवत नाही. तसं देवा तुझं झालंय, तुला माझी आठवणच नाही, तुला पैसेच पाहिजे आहेत वाटतं, असं तुकाराम म्हणतोय. तुका म्हणे देवा तुला बहुतची हेवा.
तर तुकाराम महाराज म्हणतात तुला हेवा हेवा म्हणजे तुला हाव सुटलेले आहे पैसे. मविले मविती नेणो राशी पडल्या किती. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्याजवळ एकदा मोजलेले पुन्हा मोजावे अशा किती राशी पडल्या आहेत, मेळ नाही इतकं धन तुझ्याजवळ आहे. तरी तू धालाची न दासी आले उभा उभी घेसी. पण देवा तू तृप्त धालाची न दासी, झाला म्हणजे तृप्त झाला आहेस, परंतु तरीही तुला तृप्ती मिळालेली नाही. आले उभा उभी घेसी, आणि जे येईल ते उभ्या उभ्यानंच घेतोस. अवघा काळ वाटा पाहाती सकळ. सर्व लोकांच्या सर्व वाटा देवा तुझ्याकडे येऊन मिळतात. तुका म्हणे नाही अराणूक तुझं काय. तुकाराम महाराज म्हणतात देवा एवढी धनसंपत्ती मिळून तुला विसावा नाही. अराणूक म्हणजे विसावा, आराम. तुला काय आराम मिळत नाही. एवढा पैसा तू मिळवून सुद्धा. न बैससी खाली समउभाच पाऊली. देवा तू खाली बसतच नाहीस, सरळ दोन्ही पाऊल समान करून तू उभाच आहेस. ऐसे झाले बहुत दिस झाली युगे 28. आणि असा किती काळपासून तू उभा आहेस. 28 युग झाली तरी तू विटेवरच, पंढरीच्या पांडुरंगा तू विटेवरच उभा आहेस. नाही भाग क्षीण अराणूक एक क्षण. तुला विसावा भाग म्हणजे दमला नाहीस तू, तुला क्षीण आला नाही, तर दुःखाचा त्रास झाला नाही, वाटत नाही, आणि तुला एक क्षण सुद्धा आराम सहन होत ना, आराम करीत नाहीस तू. तुका म्हणे किती मापे केली देती घेती. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्याकडे देवह करण्यासाठी किती मापे आहेत हेच समजत नाही. आता पुढचा अभंग आहे. जोडी कोणासाठी एवढी करी तोसी अटी. देवा एवढा खटोपठाप करून हे धन तू कुणासाठी मिळवून ठेवत आहेस. खरं म्हणजे ते सगळे आपल्या माणसांना उद्देशूनच केलेलं आहे अभंगात. हे पैसे तू कोणासाठी कशासाठी मिळवून ठेवतो. जर हे आम्हा नाही सुख रडो पोरे पुटी भूक. आम्हाला सुख वाटत नाही, पोरं रडत्यात, पोरांना भूक लागलेली आहे, तरी सुद्धा हे सगळं पैसा साठवून तू कुणासाठी ठेवतोस, कशासाठी ठेवतोस. करुणी जतन कोणात देसील हे धन. तुकाराम महाराज म्हणतात देवाला म्हणतात तसं आपल्याला सुद्धा म्हणतात ते. करुणी जतन कोणा देसील हे धन. पैसे सगळं साठवून ठेवून हे कुणाला तू देशील. आमचे तळमळे तुझे होईल वाटोळे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही तळमळतोय आणि तू पैसे साठवतोस तर तुझं वाटोळं होईल. घेसील हा श्राप माझा होऊन या बाप. तू माझा बाप आहेस, पण माझा तुला हा श्राप लागेल, शाप लागेल. तुका म्हणे वरी आता न ठेवी यावरी. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता तू असा धनासाठी उरू देऊ नकोस, धनसाठा उरू देऊ नकोस. हे कशाला साठवून ठेवतोस. हे खर्चून टाक पोरा बाळांसाठी. हे काय कशाला हे साठा करून ठेवतोस. करोनी चहाडी तुझी बुडवी न जोडी. तुकाराम महाराज म्हणतात तू माझ्याविषयी उदास आहेस आणि माझ्या प्राप्तीची वासना तू पुरी केलेली नाहीस. मला तुझी प्राप्ती पाहिजे आहे, म्हणजे तू मिळायला पाहिजे देवा, तूच मिळायला पाहिजेस, परंतु तू ते काय करीत नाहीस. म्हणून तुझी चाडी करीन मी, आणि तू जे मिळवलेलं आहेस
जोडी म्हणजे मिळवलेलं ते मी बुडवून टाकेन. जरी तो होऊ नये उदास माझी बुडविली आस. तू माझी आशा बुडवून टाकलीस. मला तुझी प्राप्ती व्हावी, ती मला तुझी जर प्राप्ती झाली नाही आणि मी जर निराश झालो तर तुझी चाडी करीन, तुझी चाडी करीन आणि तुला मी बुडवून टाकेन. चाडी काय करीन की ह्याचं भजन कोणी करू नका, त्याचा काय उपयोग होईत नाही असं मी लोकांना सांगेन. येथे न करी काम मुखे मुखे नेघे तुझे नाम. मी काय काम करणार नाही, तुझं नाव सुद्धा तोंडात न घेणार नाही. तुका म्हणे कुळ तुझे बुडवी न समोर. आणि असं केल्यामुळं देवा तुझं जे भक्तांचं कुळ आहे ते मी पाक बुडवून टाकेन. हे देवाशी सलगीचं भांडणच आहे त्यात तुकारामाचं. आणि आपल्यावरनं आहे किंवा सामान्य माणसाला संबोधन आहे. माणसं कशी पैशाच्या अधीन होतात आणि नको तसं वागतात त्याचंही वर्णन आहे. समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी. देवा तुझ्यासारख्या समर्थ बापाच्या पोटी जन्माला येऊन आम्ही करंटे दरिद्री बनलो आहोत. करंटे म्हणजे दरिद्री. ऐसी झाली जगी कीर्ती तुझ्या नामाची फजिती. तुझी अशी कीर्ती जर जगात पसरली तर फार फजिती होईल की तुझे आम्ही मुलं असून सुद्धा आम्ही दरिद्री आहोत. ह्या पोरांना सरळ बघित नाही हा असं जर कळालं तर तुझ्या नावाची फजिती होईल, तुझी अपकीर्ती होईल जगात. येथे नाही खाया नये कोडी मूळ न्याया. येथे सासरी मी आहे, मला खायला मिळत नाही आणि माहेराहून मला कोणी न्यायला येत नाही. मुराळीही पाठवला जात नाही. तुका म्हणे जिणे आता खोटे जीव घेणे. तुकाराम महाराज म्हणतात आता जिवंत राहूनही मला हे जीवन व्यर्थ वाटू लागले आहे. पुढे तरी चित्ता का येईल ते आता. मज सांगून या धाडी वाट पाहतो बराडी. देवा यापुढे तुझ्या चित्तात जे असेल तसे कर. मला तुझ्याकडे घेऊन जाण्याबद्दल निरोप तरी पाठव. मी तुझ्या भेटीसाठी व्याकुळ होऊन वाट पाहत आहे. वाट पाहत आहे. कंठी धरेला प्राण पायापासी आले मन. मी माझा प्राण कंठात धरलेला आहे आणि पायापाशी आले मन. तुझ्या पायापाशी माझं मन आलेलं आहे. आणि तुका म्हणे चिंता बहु वाटत असे आता. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या भेटीबद्दल मला चिंता वाटू लागलेली आहे. कैसा मज धीर कोठे बुद्धी माझी स्थिर. जे या मनासी आवरू आत पोटी वाव धरू. देवा मला धीर कोठे आहे, माझी बुद्धी स्थिर तरी कुठे आहे. जे या मनाशी आवरून आत पोटी व्हाव. ज्यामुळे मी ह्या मनाला आवरून धरावे व मन आतून चंचल असल्याने ते व्यर्थ आहे. कैची शुद्धमती भांडवल ऐसे हात. माझी बुद्धी तरी कुठे शुद्ध आहे. जे भांडवल हातात आहे असे मानावे. तुकाराम महाराज म्हणतात देवा या सर्व परिस्थितीमुळे माझ्या अंगावर कोणती दशा ओढविली आहे तुम्हीच सांगा. तुका म्हणे अंगा कोण दशा आली सांगा. माझ्या अंगावर काय वाईट दशा आलेली आहे देवा तुम्हीच सांगा.
समर्पक वाणी नाही ऐकी रेसी काने. ही मी देवा कानाने नीट ऐकावे अशी समर्पक वाणी मजकडे नाही. मी चांगली, माझी वाणी सुद्धा चांगली नाही. आता भावे करुणी साचा पाया पडिलो विठोबाच्या. फक्त माझ्याकडे भक्तिभाव तुझ्याबद्दल आहे आणि भक्तिभाव धरून मी तुझ्या पाया पडलेलो आहे विठोबा तुमच्या. नकळे उचित खरू समाधान चित्त. मला योग्य काय ते कळत नाही आणि तुझं समाधान कसं करावं हेही समजत नाही. तुका म्हणे विनंती विनविली धरा चित्ती. तुकाराम महाराज म्हणतात, मी या पत्रातून विनंती केलेली आहे, ती तुम्ही ध्यानात घ्या, ध्यानात धरा. येता वारकरी वाट पाहतो थोवरी. मी पत्र दिले पंढरपूरला वारकऱ्यांच्याकडनं आणि ते वारकरी परत येतील म्हणून मी वाट पाहतोय, पत्राचं उत्तर ते घेऊन येतील म्हणून. घालून या दंडवत पुसे निरोपाची मात. आणि त्या वारकऱ्यांना मी दंडवत घालीन, अगदी साष्टांग नमस्कार करीन आणि मग पुसेन म्हणजे विचारीन, मला निरोप काय आला ते विचारीन त्या वारकऱ्यांना. पत्र हाती दिले जया जेथे पाठविले. मी जे पत्र तुमचं त्या वारकऱ्यांना विचारेन, तुमच्या हातात मी पत्र दिले आणि ते तुम्ही तिथं पाठवलं काय, ज्या ठिकाणाला दिलं ते दिलं का देवाला, म्हणून मी त्यांना विचारेन. तुका म्हणे येती जाईन सामोरा पुढती. तुकाराम म्हणा ते वारकरी येतील आणि मी त्यांच्या समोर त्यांना भेटीसाठी जाईल. रुळे महाद्वारी पाया खालील पायरी. मंदिराच्या पायाखालच्या पायरीवर महाद्वारात मी लोळण घेऊन दंडवत घालीत आहे. हा निरोप देवाला संत मंडळी सांगतील. तैसे माझे दंडवत निरोप सांगतील संत. माझे संत माझा निरोप तसं सांगतील. पडे दंडकाठी देह भलती सवा लोटी. मी देह माझा दंडवत करताना कसं करतोय मी, एकदम काठी जशी जमिनीवर पडावी सरळ नीट, त्याप्रमाणे मी नीट आडवा पडतोय आणि त्या संतांच्या पुढं नमस्कार करतोय, साष्टांग नमस्कार घालतोय. तुका म्हणे बाळ लोळे न धरिता सांभाळ. लहान मुलाला जर धरलं नाही तर ते गडबडा लोळायला लागते. तसा मी त्या वारकऱ्यांच्या पुढे लोळन. तुम्ही संतजनी माझी करावी विनविनी. संतांना हा तुकाराम महाराज म्हणतो, अहो संतजन, माझे देवाला एक विनंती सांगा. काय तुक्याचा अन्याय त्यासी अंतरले पाय. ह्या तुकारामानं काय अन्याय केलाय म्हणून तुकारामाला तुझे पाय दिसत नाही, तुझ्या पायाची प्राप्ती होत नाही. तुक्याचा काय अन्याय केलाय ते सांगा तरी. मी संतांना हे विचारणार आहे, तुम्ही देवाला विचारा माझा काय अन्याय झाला असेल ते. भाका बहुतारी थी माझी खीब काकुळती. आणि अनेक प्रकारांनी माझी काकुळती, माझी दया येईल अशा तऱ्हेची ती काकुळतीची भाषा विनवणी आळवणी तुम्ही देवाला करा असं मी संतांना सांगेन. न देखे पंढरी तुका चरण विटेवरी. तुकाराम महाराज म्हणता, मला या पंढरीमध्ये पांडुरंगाचे पाय विटेवर दिसत नाहीत. एवढा मी काय अन्याय केला आहे, मला त्याचे पाय सुद्धा दिसत नाहीत विटेवर. होईल कृपादान तरी मी येईन धावून. देवा तुम्ही जर मला माझ्यावर कृपा करणार असाल तर मी धावून तुझ्यात पंढरपूरला येईल तुम्हाला भेटायला. होती संताच्या भेटी आनंदे नाचो वाळवेंट वंटी. आम्ही संतांची भेट मला होईल मी पंढरपूरला आल्यानंतर, आणि मी वाळवंटात आनंदानं नाचन भजन म्हणीत.
रेघेन माते पुढे स्तनपान करीन कोडे. माझी आई जो पांडुरंग त्याच्या पुढे मी जाईल आणि मी त्याचं स्तनपान करीन. आईचा त्या पांडुरंगाला ते उपमा देतात. तुका म्हणे ताप हरती देखो या बाप. जो बाप माझा जो बाप पांडुरंग आहे त्याला पाहिल्यानंतर माझं सगळं जे ताप जे आहे दुःख आहे ते सगळं दूर होईल. संसाराचा ताप माझा नष्ट होईल. परिसोनी उत्तर जाब देई जे सत्वर. देवा माझे शब्द ऐकून घेऊन त्याच्या उत्तराचा जाब तू सत्वर दे. जरी तू होसी कृपावंत तरी हा बोलावी पतित. तू जर कृपा करणारा असेल, कृपाळू देवा असील, तर मी एक पतित आहे, मला बोलाव की, बोलवून घे की, असं तो म्हणतो. नाणी काही मना करुणी पापाच्या उघाडा. उगाच पापाचे माझं पाप किती आहे त्याचा विचार करू नकोस. त्या पापाचा नाश कर आणि मला जवळ बोलवून घे. मनाला तू माझं पाप किती आहे ते त्याचा नाश करून टाक आणि मनाला काही जाऊन न घेता मला बोलाव. तुका म्हणे नाही काय शक्ती तुझे पायी. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्याकडे कोणती शक्ती नाही. तुझ्याकडे सगळी, तुझ्या पायामध्ये सगळी शक्ती आहे आणि तू असं का करायला लागलायस. ऐकून या कीर्ती ऐसी वाटती विश्रांती. देवा तुझे ऐकल्याबरोबर समाधान वाटते. माते सुख डोळा पडे तेथे कोण लाभ जोडे. मला ते सुख प्रत्यक्ष डोळ्यासमोर आल्यावर कोणता अवर्णनीय लाभ घडेल बरं. माते सुख डोळा पडे. माते म्हणजे मला ते तुझं सुख जर डोळ्याला मिळालं, डोळ्याला लाभलं तर काय अवर्णनीय अशी गोष्ट होईल. बोलता हे वाचे वीट रे जिव्हा नाचे. आणि जे सुख होईल मला तुझ्या दर्शनानं तर माझ्या ते वाणीनं बोलताही वर्णन करता येणार नाही आणि त्या सुखाचा मला कधी वीट येणार नाही. माझी जीभ नुसती नाचायला लागल त्या सुखाच्या उपभोगानं. तुका म्हणे धावे वासना ते रस घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात ते सुख भोगण्यासाठी माझी वाचा जरी धावत आहे. वासना ते रस घ्यावे. किती करू शोक पुढे वाढे दुःखे दुःख. देवा आता तुझ्या दर्शनासाठी मी किती शोक करू. पुरे झाले कारण दुःख केल्याने दुःखच वाढत जाते. आता देवा तुला जे समजेल ते तू कर. आता जाण सीते करी माझे कोण मनी धरी. तुला जे देवा समजल तसं तू कर. माझं काय तू मनाला काय समजून घे. माझं काय माझे कोण मनी धरी. माझं काय मनावर घेऊ नकोस. तुला काय समजल तसं तू कर. पुण्य होते गाठी तरी का लागती हे आठी. माझं जर पुष्कळ पुण्य असती तर मला एवढा खटाटोप अट्टहास करायची काही गरज नाही. माझं तेवढं पुण्य असणार नाही. तुका म्हणे बळ माझी राही तळमळ. तुकाराम महाराजांच्या माझ्या मनातील तळमळ एवढे एकच बळ माझ्याकडे राहिलेलं आहे. करील आबाळी माझ्या दातांची कसाळी. करील आबाळी माझ्या अशा या रागाच्या बोलण्याने तुझी मात्र फजिती होईल, आबाळी होईल. मी अशा बोलल्यामुळं जासी एकदा मरोन पाठी लागेल हे जन. माझ्या या बोलण्यानं तू एखाद्या वेळी मरून जाशील
मग मात्र हे सर्व लोक माझ्या पाठी लागतील. घरी लागे कलह, नाही जात तो शीतळ. घरात भांडण तंटा सुरू झाला की ते सुफळ जात नाही. चांगलं नसतंय, सुखाचं होत नाही. तुका म्हणे पोरवडे, मज येतील रोकडे. तुकाराम महाराज म्हणतात, मग मात्र माझ्या वाट्याला पोरकटपणाच येईल. आता आशीर्वाद माझा सो सुखे नांद. माझा देवा तुम्हाला आशीर्वाद आहे. आता तू सुखान नांद. माझं काय होईल ते वाईट होऊ देत. तुझी प्राप्ती मला नाही झाली तर चालेल, तू सुखान नांद म्हणजे झालं. म्हणसी कोणा तरी काळे आहे तशी माझे बाळे. परंतु केव्हा तरी तू म्हणशील माझी बाळ आहेत, माझा तुकाराम हा माझा एक बाळ आहे, असं एकदा तरी म्हणशील केव्हा तरी. दूरी दूरांतर तरी घेसी समाचार. तू दूरवर असलास तरी केव्हा तरी माझी चौकशी करशीलच. नेसी कधी तरी तुका म्हणेल लाज हरी. देवा तुला माझी लाज येईल आणि केव्हा तरी तू मला माहेराला तुझ्याकडे घेऊन जाशील. आता हे शेवटी ऐकावी गोष्टी. देवा आता शेवटी माझं एक म्हणणं आहे ते ऐक. आता द्यावा वचनाचा जाव कळे तैसा याचा. आता मी जे बोलतो त्याचा जाब म्हणजे उत्तर कसं तुला कळलं तसं उत्तर दे. आता खरं पुढे न करी उत्तर. आता मी काय कर करणार नाही आणि पुढं काय बोलणार नाही. जसे तू यापुढे मी काही सांगणार नाही. तुका म्हणे ठसा तुझा आहे राखे तैसा. तुकाराम महाराज म्हणतात तुझा ठसा जसा आहे तसा तू रखवाली कर. देवा तुझा जसा ब्रीदाचा ठसा आहे, ब्रीद म्हणजे देवाचं काय ठरवलेलं आहे त्याप्रमाणे तू वाग. बोलिले होते आता काही जाणता नेनता. देवा पांडुरंगा आतापर्यंत मी जे काही समजता न समजता बोललो त्याबद्दल तू मला क्षमा कर. पांडुरंगा तू माझी आई आहेस. अन्याय विसरून जा. मी जी स्तुती किंवा निंदा तुमची केली असेल ती आपण सहन करा. क्षमा करावे अन्याय पांडुरंगे माझे माय. स्तुती निंदा केली लागे पाही जे साहिल. मी काय स्तुती केली असेल निंदा केली असेल ती तुम्ही सहन केली पाहिजे, कारण तुम्ही माझे आईबाप आहात. तुका म्हणे लाड दिला तैसे पूर्वा खोड. तुकाराम महाराज माझे आतापर्यंत माझा लाडावून ठेवले मला तुम्ही. माझं तुम्ही कोड कौतुक केलेलं आहे, तर आता माझे हे कोड कौतुक तुम्ही यापुढेही करावे. तुकारामाना पांडुरंगाच्या भेटीची तळमळ. माहेरीचा काय येईल निरोप म्हणवनी झोप नाही डोळा. तर तुकारामांना केवढी तळमळ लागलेली होती ते काही पुढेचे अभंग आहेत. तर पांडुरंगाकडून माहेराहून मला काय निरोप येईल ते ऐकावं म्हणून मला झोप सुद्धा लागत नाही. डोळ्याला झोप सुद्धा लागत नाही. वाट पाहे असं धरुनिया जीवी निडळा हे ठेवी वरी बाहे. आणि वाट बघायला लागली तर पहिले लोक कपाळावर असे हात ठेवायचा आणि मग बघायचं. ते दुर्बीण म्हणायची ह्यांची पहिल्या माणसांची. कपाळावर हात ठेवायचं लांब बघता येते. निडळा हे ठेवी वरी हात. बोटवरीचा माप लेखितो दिवस आणि होतो कासा वीस धीर नाही. मी दिवस मोजतोय बोटावर
1 2 3 4 असा दिवस मोजतोय. केव्हा देव मला निरोप येईल देवाचा मग तळमळ लागलेली आहे. आणि माझा कासा जीव होतोय, मला धीर धरवत नाही. देवा तुमची भेटीची तळमळ मला लागलेली आहे. काय नेणो संता पडेल विसर, की नव्हे सादर माय बाप. की काय नेणो संता पडेल विसर, संतांना माझा काय विसर पडेल. की नव्हे सादर, संतांना माझा निरोप सांगायला काय विसर पडलाय का. किंवा माझे माझे आईबाप जे आहेत ते त्यांनी निरोप ऐकला नसेल का. तुका म्हणे तेथे होईल दाटणी, कोण माझे आणि मनात येथे. तुकाराम महाराज म्हणतात, त्या पांडुरंगाजवळ खूप गर्दी झालेली असेल, मग माझे कोण मनावर घेणार. पुढचा आहे ती तळमळ कशी आहे ती. परी तो आहे कृपेचा सागर, तोवरी अंतर पडव नेदी. परंतु तो पांडुरंग कृपेचा सागर आहे, त्याच्याने माझ्यात कधी अंतर पडणार नाही. बहुकान दृष्टी ऐके देखणा, पुरोणिया जना उरलासे. तो बहुकान दृष्टी, देवाला पुष्कळ कान आहे, देवाचे पुष्कळ असे डोळे आहेत, दृष्टी आहे, पुष्कळ आहे. आणि तो सगळं पाहत असतो. पुरोणिया जना उरलासे, सगळ्या लोकांच्याकडे तो पाहत असतो. आणि सगळ्या लोकांना पाहून सुद्धा तो उरलेला आहे. सांगितल्या विणे जाणे अंतरीचे, पुरवावे ज्याचे तैसे कोड. पांडुरंग हा सांगितल्याशिवाय त्याला लोकांच्या मनात कळतंय. आणि लोकांचे कोड म्हणजे लोकांचं लाड कौतुक, लोकांच्या काय इच्छा आहेत त्या पूर्ण करतोय देव. बहुमुखे कीर्ती ऐकली कानी, विश्वास ते ही मनी आहे माझ्या. देवा तुझी कीर्ती अनेक लोकांनी गायलेली माझ्या कानाने मी ऐकली आहे. आणि माझ्या मनात तुझ्याबद्दलचा विश्वास आहे. तुका म्हणे नाही जात वाया विण, पाळितो वचन बोलिलो ते. तर तुकाराम महाराज म्हणतात, तो आपण बोलतो ते स्वतःचे वचन पाळतो, ते त्याचे बोलणे कधीही वाया जात नाही. देवाचं तो बोलतो, तो आपलं वचन पाळतो आणि तो कधीही फुकट आपलं बोलणं घालवित नाही. यावरी न कळे संचित आपुले, कैसे ओढवरे होईल पुढे. आता माझे संचितात काय वाढून ठेवले आहे हे मला कळत नाही. म्हणजे संचितात म्हणजे नशिबात. करील विक्षेप धाडिता मुळाशी, विक्षेप म्हणजे अडथळा. मला निरोप पाठवण्यामध्ये काहीतरी आडकाठी काय काय करील काय कोण. किंवा धाडा ऐसी तातडी हे, किंवा तातडीने मला निरोप तरी पाठवा. जोवरी हे डोळा देखे वार करी, तो हे बरोबरी करी चित्त. वारकरी माझ्या डोळ्यानं मी पाहिन, तोपर्यंत माझं हे चित्त जे 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 चित्त आहे ते माझं धडपडत राहील. आस वाढविते बुद्धीचे तरंग, मनाचेही वेग वावडते. आशेमुळे बुद्धीचे तर्क वाढत जातात आणि मनाचाही पसारा वाढत जातोय. तुका म्हणे केव्हा होतील निश्चळ, इंद्रिय सकळ निरोपाने. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्याकडनं मला काहीतरी बोलवणं येईल, मला काहीतरी निरोप येईल आणि मग सगळी माझी इंद्रिय शांत होऊन जातील तुझ्या निरोपाने. हे कधी घडेल बरं. होईल निरोप घेतला यावरी, रावळा भीतरी जाऊनिया. देवळात संताने माझा निरोप देवाजवळ सांगितला असेल, शपूर्व मुहूर्त पाहून दही भाताचे, तर ते माझा निरोप संतांनी देवाला सांगितला असेल आणि देवळातून ते बाहेर पडले असतील आणि बाहेर पडल्यानंतर निरोप म्हणजे जर
कुठलंही प्रयाण करायचं असलं तर जुन्या काळामध्ये शकून काय बघायचा, दही मंगळ असं दही भात जरा खायचा आणि मग निघायचं, अशी एक पूर्वीची पद्धत होती. शकून आणि दही मंगळ भोजन, दह्याचं मंगल भोजन करायचं, शुभशकुनावर निघायचं. प्रयाण म्हणजे जाणं. होतील दाटले सद्गदित कंठी, भरत्या पोठी वियोगाचे. आणि पांडवरती संत जेव्हा पंढरपुरातून बाहेर पडतात तेव्हा त्यांना अगदी कंठ भरून येतो. आपल्या माहेरातून आपण कसं बाहेर जायचं, आता कंठ अगदी दाटून येतो. एरा एरा भेटी क्षेम आलिंगने, केली समाधाने होती संती. आणि संतांनी आणि पांडुरंगाने एकमेकाला भेट देऊन, संतांनी परस्परांना आलिंगन देऊन एकमेकांना समाधान केलेले असे. तुका म्हणे चाली न साहे मनास, पाहती कळस परतो. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरपुरातलं बाहेर पडत असताना वारकरी त्यांना बरं वाटत नाही आणि तिथून मनाला सहन होत नाही. ते परतून देवाच्या कळसाकडे बघतात. देवाच्या कळसा ऐसी हे सांडिली होईल पंढरी, येत वारकरी होते वाटे. अशा तऱ्हे वारकऱ्यांनी पंढरी सोडली असेल आणि आता वारकरी गावाकडे यायला लागलेले आहेत. देखिले सोहळे होती आठवत, चालती ते मात करुनिया. आणि ते वारकरी येताना त्यांचा सोहळा आठवीत चालत येताना ते वारकरी मला दिसतात. केली ऐकली होईल हृदय कथा, राहील ते चित्ताव होईल प्रेम. वारकऱ्यांनी एकेकाळी जे कथा असेल, केलेल्या कथा असतील, त्या माझ्या चित्तात कायम राहतील. गरुडके टाळ मृदंग पताका, सांगत ते एका एक सुख. गरुडटके म्हणजे ती तो ध्वजा जी असते वारकऱ्यांचा, ती ध्वजा, टाळ मृदंग पताका आणि जो गरुड टका टका टाळ, हे सगळं जे ते बरोबर घेऊन वारकरी सुखाने येत आहेत. तुका म्हणे आता येती लवलाही आलंगुनी वाही, देईन क्षेम. आता हे वारकरी येतील आणि आल्याबरोबर मी त्यांना बाहीनं म्हणजे त्यांना मिठी मारून दोन्ही हाताने मिठी मारून मी आलिंगन देईन आणि क्षेम म्हणजे त्यांचा कुशल समाचार विचारीन. क्षेम माय बाप पुसेन ते आधी, न घली ते मधी सुख दुःख. मी आधी काय विचारेन, माझे आईबाप सुखी आहेत काय, त्यांचं असं विचारेन. न घली आणि माझं काय सुख दुःखमध्ये काय विचार नाही. अगोदर मी पांडुरंग सुखी आहेत, पांडुरंग आईबापचे सुखी आहेत का ते बघेन. न करी तातडी आपणापासून ऐके कानी सांगत इथे. आणि मी माझं काय विचारित बसणार नाही, परंतु ते सांगतील ते मी ऐकन शांतपणे गडबड करणार नाही. अंतरीचे संत जाणतील गुज, निरोप तो मज सांगतील. संतांनी त्यांच्या अंतरंगातील, देवाच्या अंतरंगातील जे काय गुज आहे ते त्या संताने ऐकलं असेल आणि तो निरोप संत मला सांगतील. पायावरी डोई ठेवीन आदरे, प्रीती पडी भरे आळंगुनी. मी देवाच्या त्या संतांच्या पायावर मी माझं डोकं ठेवीन आणि प्रीतीनं मी त्यांना आलिंगन देईन. तुका म्हणे काया करीन कुरबंडी, ओवाळूनी सांडी त्यावरूनी. संतांच्यावरून मी माझी काया कुरवंडी करून ओवाळून टाकीन. होईल माझी संती भाकिली करुणा, जे त्या नारायणा मनी बैसे. संतांनी माझी करुणा त्या नारायणाकडे केलेली असेल
ती त्या संतांच्या देवाच्या मनात बसलेली असेल. शृंगारुणी माझी बोबडी उत्तरे होतील विस्तारे सांगितली. मी बोबडे बोलाने देवाला निरोप पाठवलाय संतांच्या मार्फत, पण संतांनी मात्र ते शृंगारून चांगल्या पद्धतीनं देवाला सांगितलेले असतील, विस्तार करून देवाला सांगितलेले असतील. क्षेम आहे ऐसे होईल सांगितले, म्हणजे क्षेम आहे, खुशाल आम्ही आहोत असं असताना त्याने सांगितलेलं असत. पाहिजे धाडिले शोध मूळ शीघ्र मूळ, शीघ्र म्हणजे ताबडतोब, मूळ म्हणजे आमंत्रण शिदोरी. तर ते देवानं मला ताबडतोब हे माहेरला यायसाठी शिदोरी पाठवलेली असेल. अवस्था जी माझी ठावे आहे संता होईल कृपावंता निरोपिली. माझी जी काय अवस्था आहे, मी अगदी तळमळत आहे देवाच्या भेटीसाठी, ते संतांनी त्या देवाला सांगितलेलं असेल. तुका म्हणे सवे येईल मुराळी किंवा किंवा काही उरी राखतील. तुकाराम महाराज म्हणतात ते संत मुराळी घेऊनच येतील, किंवा किंवा काही थोडंसं मागे उरी सुद्धा राहील. दोहीकडे एक घडेल विश्वासे पातुके सरिसे मूळ उरी. देवा मला आमंत्रण अथवा खाऊ या दोहोपैकी निश्चित पाठवशील. दोन्हीतलं एक तरी, मला आमंत्रण तरी पाठवेल, नाहीतर काहीतरी खायला तरी पाठवशील. आमंत्रण म्हणजे मूळ आणि भातुक म्हणजे खाऊ काहीतरी पाठवशील. करीती निरास निशेषण करीती निरास निशेषण घडे काहीतरी ओढे चित्त माये. तर माझी काय निराश न घडे, मी माझी काय तू निराशा देव करणार नाही. आणि काहीतरी माझं चित्त देवाकडे ओढतंय. लौकिकाची तरी धरतील लाज काय माझ्या काज आचरणे. माझे आईबाप आहे ते लौकिकाचे तरी लाज बाळगतील. आपल्या मुलाला आपल्या मुलीला बोलावण्याचं जी लौकिकाची लाज आहे, लोकलाजेसाठी सुद्धा मला लोकलाजेसाठी तरी मला ते बोलावून पाठवील. काय माझ्या काज आचरणे, माझं कसं बी वागणं असलं तर त्यांना लोकांची लाज वाटेल म्हणून ती मला निमंत्रण पाठवतील. अथवा कोणाचे घेणे लागे ऋण नाही तरी हीन कर्मी काही. मी माझ्यासाठी देवाला कोणाचं तरी कर्ज काढावे लागणार आहे का? नाहीतरी काय वाईट प्रकारचे काहीतरी कामं देवाला काय कमी प्रतीची कामं करावी लागणार आहेत का माझ्यासाठी? व्यालीची अंगी असती वेदना तुका म्हणे मना मन साक्ष. ज्यांना जन्म दिलेला असतो त्या आईबापाला मुलाबद्दलच्या वेदना माहिती असतात आणि ज्याच्या त्याच्या मनाला मन साक्ष देत असतं. बैसता कोणापे नाही समाधान विवरे हे मन तेची सोयी. मला कोणाजवळ बसून समाधान वाटत नाही, चैन पडत नाही. सतत माझ्या मायबापांचा विचार मनात खेळत असतो. घडी घडी मज आठवे माहेर न पडे विसर क्षणभरी. मला देवाचं पांडुरंगाचं जे माझं माहेर आहे ते मला सारखं आठवतंय. नो बोलावे ऐसा खरी तो विचार प्रसंगी तो फार आठवते. आता काय बोलू नये यांच्याबरोबर असा मला राग बी काही वेळा येतो आणि मला त्याची आठवण त्यांची येते. इंद्रिया सेवा हो पडिले ते चाली होती विसावली हेची ठाई. माझी जी इंद्रिय आहे सर्व इंद्रियांची चाल इकडेच वाहत आहे, देवाकडेच वाहत आहे. आणि देवाच्या ठिकाणी माझी सर्व इंद्रिये विसाव्याला येतात. एक सरी सोस माहेरासी जावी तुका म्हणे जीवे घेतलासी. मला सोस लागलाय, मला ध्यास लागलाय माहेरला जायचा आणि माझ्या जीवानं तो ध्यास घेतलेला आहे. नाही हानी परी न सावे न राहावे निसूर न पडे विसर काय कळू. माझी काही हानी होत नाही,
पण मला निस्सूर म्हणजे निष्काळजीपणानं राहवत नाही. मला तुझा देवा तुझा विसर पडत नाही. त्याला मी काय करू? पुसाविषयी वाटे मात कापडिया, की मला देवा जे कापडी म्हणजे काही लोक कावड घेऊन या 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 तीर्थातलं जे पाणी कावडीत भरायचं आणि दुसऱ्या तीर्थातल्या देवाला नेऊन घालायचं, दुसऱ्या तीर्थातलं पाणी त्या कावडीत भरायचं आणि तिसऱ्या तीर्थात घालायचं. ते कापडी लोक म्हणतात, कावडी लोक. तर ते कावड घेऊन देत असे जे हे जाणारे लोक असतात त्यांना मी तुझ्याबद्दलची वार्ता मी विचारावी असं मला वाटत आहे. पाठविती न्याया मूळ मज, आणि देवा मला न्यायला तू काहीतरी पाठवशील, आमंत्रण देशील, मुराळी पाठवशील. आणि कया मना नावळे सोहळा, करी तो टकळा माहेरीचा. माझ्या मनाला दुसरं कोणतंही सुख वाटत नाही. मी पंढरीच्या माझ्या माहेराचा मला नुसता ध्यास लागलेला आहे. बहु कामे केली बहु कासावीस, बहु झाले दिस भेटी नाही. पुष्कळ मी कामं केली, मी अगदी कासावीस झालो आहे आणि पुष्कळ दिवस झाले देवा तुझी मला भेट व्हायला नाही. तुका म्हणे त्याचे नखळे अंतर, अवस्था तो फार होते मज. तुकाराम महाराज म्हणतात मला देवाचं जे अंतरंगात काय आहे ते कळत नाही आणि मला त्याच्या मनातलं काय आहे ते होत नाही, आणि माझी मी अवस्था ते फार होते मज. आणि मी अगदी अस्वस्थ असा होतोय, माझ्या मनाची अगदी कायली होऊन जाते. तोरी म्या त्यास कैसे निषे धावे, जो नाही बरवे कळो आले. जोपर्यंत मला त्याच्याविषयी खरे काय ते समजले नाही तोपर्यंत त्याच्या विरोधी कशाला बोलावे. कोणाच्या मुखे तट नाही मागे, वचन वावगे बोलू नये. यापूर्वी कोणाला अडवले नडवलेले असल्याचे कोणाचेही तोंडून ऐकलं नाही. देवानं कुणाला अडवलं नाही, कुणाला नडवलं नाही, मग मी कशाला उगाच त्याच्या विरुद्ध बोलू. दिसे हाने परी निरासन घडे, हे तव रोखडे अनुभव. की थोडी नुकसानी त्रास होतो, पण निराशा मात्र घडत नाही, थोडासा त्रास होतो. हा अनुभव आहे सगळ्याचा. आपुलिया भोगी होईल उशीर, तोवरी का धीर केला नाही. माझाच भोग असेल म्हणून मला देव थोडासा उशिराने माझ्याकडे बघित असेल, आता तोपर्यंत धीर मला का धरवत नाही सांगा. तुका म्हणे गोड करील सेवट, पाहिली ते वाट ठाई आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता देव आपली भेट, मला मायबापाची मला भेट होईल आणि आमचा शेवट गोड होईल. पाहिली ते वाट ठाई आहे, आणि मी यापूर्वी भक्तीची काय अवस्था केली ते देवाला ठाई आहे, देवाला माहिती आहे. माहेरीचे आले ते मज माहेर, सुखाचे उत्तर करीन त्यासी. माझ्या माहेराहून हे संत आलेत, ते संत हे माझं माहेरच आहे. त्यांच्याशी मी खाली कुशालीचे बोलणे करीन. पायावरी माथा आळिंगीन बाही, घेईन लवलाही पायवणी. मी त्या संतांच्या पायावर माथा ठेवीन, मी दोन्ही बाह्याने त्यांना आलिंगन देईन आणि त्यांच्या पायाचं तीर्थ, पायवणी म्हणजे पायाचं तीर्थ मी घेईन. सुख समाचार पुसेन सकळ, कैसा पर्व काळ आहे त्यास. आणि मी सगळं सुख समाधान काय आहे ते मला होईल, आणि पर्व काळ म्हणजे हा एक चांगला पुण्यकाळ आहे असं होईल. आपुले जीवीचे सुखदुःख व्हावे,
सांगेन अघवे आहे तैसे. तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या जीवाचे जे सुख दुःख आहे ते मी ते सगळंच्या सगळं त्या देवाला सांगीन, त्या संतानांच्या जवळ सांगीन. तुका म्हणे वीट नेहे आवडीचा, बोली सवाचा बोलविन. तुकाराम महाराज म्हणतात संतांची भेट झाल्यावर मला काय कंटाळा येत नाही. मी पुन्हा पुन्हा तेच देवाच्या बद्दलचं बोलत राहीन. वियोग न घडे सन्निध वसले, अखंड राहिले होय चित्त. की वियोग न घडे अखंड सन्निध वसले, अखंड राहिले होय चित्ती. ते सत्य ते संत जे आहेत तर हे त्यांचा मला वियोग काय सहन होत नाही. ते अखंड माझ्या चित्तात राहिले आहेत. विसरू न पडे विकल्प न घडे, आले ते आवडे तया पंथे. देवाचा मला विसर पडत नाही. माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल काय विकल्प असा येत नाही. आले ते आवडे तया पंथे. ते संत त्या वाटेनं आलेले आहेत, ते मला आवडतात. कामाचा विसर नाठवे शरीर. मग कामाचा मला विसर झालाय. मग काय काम करायचं ते मला आठवत नाही. माझ्या शरीराची सुद्धा मला आठवण नाही. रसना मधुर नेणे फिके. आणि माझी वाचा जी आहे ह्याला फिकं म्हणजे जे अळणे आहे ते कळत नाही. खराट अळणे काय कळत नाही. सगळा मी बेभान झालो त्या संतांच्या सेवेमुळे किंवा संतांच्या भेटीमुळे. निरोपासी काज असो अनामिक निवडिता, एक नाही माझे. आणि निरोपाला ते काज काय कारण असेल ते असो, काय त्याला काय नाव नसलं तरी चालेल. आणि मला ते काय कळत नाही. ते काय कळून येत नाही. एकच कारण, काय कारण असेल ते. तुका म्हणे हित चित्ते ओढी येले, जेथे ते उगले जावे येणे. तुकाराम महाराज म्हणतात माझे चित्त जे हितकर आहे तिकडे ओढले जात आहे. ज्या ठिकाणी ते तृप्त होते, शांत होते, तिकडेच ते जात आहे. आता माझे सखे येती वार करी, जीवा आस थोरी लागली हे माझे सखे. किती झाले ते वेळ? 4:30 न झाले बरोबर वेळ. आता 288 सुरू करूया उद्या.